श्री स्वामी समर्थ सर्वांना जय महाराष्ट्र। तर आज पूर्ण पुण्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की एका स्त्रीला किती स्ट्रगल करावा लागतो तिचं स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी, तिचे मुलं, तिची फॅमिली पाहण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो। तर मी राहते आळंदीला, आळंदीवरून मी भोसरीला आले, भोसरीवरून मी आले कोथरूडला। तर हे छोटंसं काम होतं, त्यासाठी मी आले होते कोथरूडला। तर हा व्हिडिओ आहे कोथरूडचा। कोथरूडमध्ये 2-3 तासासाठी काम होतं। माझ्याबरोबर माझ्या ताई पण होत्या, माझी मैत्रीण पण होती। मी त्यांना नाही दाखवत, तर मी एकटी नव्हते आले। तर एका स्त्रीला, एकल महिला असते, एक जे सिंगल पॅरेंट्स असते, त्या स्त्रीला किती स्ट्रगल करावं लागतो हे फक्त आणि फक्त तिलाच माहिती। लोक फक्त आणि फक्त नावं ठेवतात। लोकांना तिचा स्ट्रगल दिसत नाही आहे, फक्त तिला नावं ठेवणं येतं। त्यानंतर मी आले होते कोथरूड बस स्टँडला। तर आम्हाला इथून जायचं होतं भक्तिशक्तीला। तर आम्ही इथं बसचा वेट करत होतो। त्यानंतर आम्ही आलो कासारवाडीच्या बस स्टॉपला। आम्हाला जिथं जायचं होतं भक्तिशक्तीला, देहू रोडला, तर आम्ही तिथं कॉल केला, तर ते काम उद्यावर गेलं होतं, म्हणून आम्ही तिकडं जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला। आम्ही डायरेक्ट भोसरीची बस पकडली आणि भोसरीला गेलो। तर त्या अगोदर आहे ना, आम्ही इथं FC रोडला आहे ना नाश्ता करण्यासाठी आलो होतो। इथला जो फेमस स्पंज डोसा आहे ना, तो खाण्यासाठी आम्ही आलो होतो। तर खूप जास्त गर्दी होती आणि पुण्यातलं एक वैशिष्ट्य आहे की जिथं फेमस असेल ना, तिथं सगळ्या गोष्टी असतात, फक्त बसायला जागा नसती। तर आम्ही स्पंज डोसा घेतला आणि अक्षरशः गाडीवर ठेवला आणि गाडीवर ठेवून तो डोसा खाल्ला। आपल्या गावाकडं कसं असतं, हॉटेल छोटं जरी असेल तरी माणसांना बसायला जागा असते। गाव आणि सिटीमधला हाच फरक आहे की गावाकडे ना हॉटेल जरी छोटं असेल ना, बसायला जागा ही खूप मोठी असते आणि इथं हॉटेल छोटं असतं। हॉटेल कधी छोटं असो मोठं असो, पण बसायला बिलकुल पण जागा नसती। तसंच आज मी काहीचं उदाहरण पाहिलं। एवढी मोठी लाईन होती खाण्यासाठी। स्पंज डोसा म्हणजे सगळं साऊथ भेटत होतं तिथं, पण अक्षरशः लोक आहे ना असं हातात ताट धरून खात होते। तर त्यानंतर आम्ही परत बस स्टॉपला गेलो आणि बस पकडली आणि पुढच्या मार्गाला जायला निघालो। तर हा आहे FC रोड। FC रोड म्हणजे पुण्यातील, असं वाटतंय की सगळे जे पुण्यातील मुलं मुली असतील ते सगळं सोडून फक्त FC रोडला येतात। जेव्हा पाहावं तेव्हा FC रोडला एवढी जास्त गर्दी असते, प्रमाणापेक्षा जास्त गर्दी असते। शॉपिंग असो किंवा मुलं मुली तिथं असं गर्दी करून बसलेले असतात। कधी पण एनीटाईम जा, एनीटाईम FC रोडला एवढी जास्त गर्दी असते की आपण फुटपाथवरून चाललो तर चालायला पण येत नाही, एवढी जास्त गर्दी असते तिथं। रस्त्याच्या कडेने शॉप पण आहेत, खरेदीसाठी पण येतात तिथं, पण जास्त करून आहे ना मुलं मुलीच तिथं असतात FC रोडला। बाकीचे एजेड वगैरे तर बिलकुल नसतात। आणि मॉल पण आहेत तिथं, खूप जास्त ब्रँडेड दुकानं पण आहेत, त्यामुळं मोठमोठ्यांचे लेकरं येतात तिथं शॉपिंगसाठी। तर त्यानंतर फायनली बस पकडली। तुम्हाला तर माहिती आहे पुण्याची बस म्हणजे एक रेल्वेचा प्रवास आहे, कधीच बसायला जागा भेटत नाही। तसंच आज पण भेटली नव्हती। त्यानंतर फायनली आले मी भोसरीला आले। तर इथं पण सगळीकडे बस, रिक्षा, खूप सारी गर्दी असते। बससाठी वेटिंग, रिक्षासाठी वेटिंग, चालताना पण गर्दी खूप जास्त। हे सिटीचं आयुष्य आहे ना, ते बिलकुल पण मला आवडत नाही आहे। खेड्यात कसं सगळं व्यवस्थित असतं, एवढी गर्दी पण नसते, पण काय करा, वेळ येईल तसं राहावंच लागेल। इथं जांभळं होते विकायला, ते टेस्ट करून पाहत होते, घेतले तर नाही, पण एक फुकटचं जांभळं खाल्लं। तर त्यानंतर फायनली घराचा रस्ता धरला होता। तर घराकडे जाताना हे खूप छान असं जगन्नाथ मंदिर आहे। एक दिवस नक्कीच या जगन्नाथ मंदिरचा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकेल। खूप सुंदर मंदिर आहे। तर कसं वाटतंय ते मंदिर मला नक्कीच सांगा। आभाळ आलं होतं। आता आज 16 जून आहे, तरी पण पावसाचा काही पत्त्या नाही। खूप जास्त ऊन आहे। आता संध्याकाळचे 5 वाजलेत, तरी पण खूप जास्त ऊन आहे। तर फायनली चालले होते मी आज, जरा लवकरच आले होते। काम होतं, ते काम तर झालं नाही, त्यामुळं मी खूप जास्त लवकर आले होते, नाही तर रोज 5-6 वाजतात मला घरी यायला। व्ह्यू पण एकदम छान होता। तर आजचा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ मला नक्कीच सांगा। तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि हो, आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे, म्हणजे डॉलर बनायला सुरुवात झाली, पण अजून काय पेमेंट वगैरे आला नाही। तर नक्कीच पेमेंट वगैरे आला तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल। तर पाहत राहा कसे असतात व्हिडिओ, काही चुकलं तर मला सांगत पण जा।
जास्त काही व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत, त्यामुळं माझे डेली व्हिडिओ पण नाही होत. कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यावर रोज रोज व्हिडिओ टाकावेच लागतात आणि माझ्या मागं व्याप जास्त आहे, त्यामुळं मला वेळ पण भेटत नाही. पण जेवढं पण होईल तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न करते. फायनली घरी आले तेव्हा सुकून भेटला. तर चला भेटूया पुढच्या